वेलकम टू माय चॅनल। आज आपल्या वसमतमध्ये आपले साहेब येणार आहेत, माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं आपण स्वागत करण्यासाठी इथं खूप पब्लिक पण आहे आणि यासाठी आपल्याला इथं आता नेमकं 5 मिनिटात साहेबांचं आगमन होणार आहे। तरी पण आपण बघू शकता, व्हिडिओ लास्ट वॉचिंग करा। कोशिश वो हाथ न आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा। होता है वो भीम का, भीम के असली खून का, होता है वो भीम का, भीम के असली खून का। वंचितों का लाडला लीडर है, वंचितों का लाडला लीडर है, किसी पिंजरे में। हे आमच्या गावचे नेते आहेत बाबूराव जाधव यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं साहेब येणार आहेत म्हणून, तरी पण आपण त्यांच्या स्वागतासाठी जाऊ असे म्हणाल ते यांनी। हे बघा गर्दी किती आहे, तिथं सगळ्यांना खाली बसवित आहेत, तरी पण महिला मंडळ खाली रोडला बसली। हे बघा आपण हे तिथलं दृश्य, किती मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे, मागला पूर्ण रोड जाम झालेला आहे, तरी पण इथं अवतीभोवती लोक खूप उभे आहेत, तिकडं आहेत साहेबांच्या स्वागतासाठी। फक्त साहेबांची पीच ऐकत चला समोर आपण। बाजूला पाठीमागे वा पाठीमागे होय राजा, त्याला त्याचं करू द्या। आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊन असं की मराठा समाज असं म्हणतो की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, आणि ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार। माझं म्हणणं ही राजकीय भूमिका आहे, आणि ही राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार सगळ्यांना, परंतु या राजकीय भूमिकेचा जो आहे, ते आता काही राजकीय पक्ष सामाजिक द्वेषाच्या परिवर्तनामध्ये करण्यासाठी लागलेले। हा राजकीय मतभेद सामाजिक मतभेद व्हावा, सामाजिक मतभेद झाला की द्वेष येतो, द्वेष आला की मग चेव येतो, चेव आलं की मग असणारं एकमेकांवरती उन्हा धुणं काढण्याची असणारी प्रकार त्या ठिकाणी सुरुवात। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की राजकीय पक्ष सुद्धा तुम्ही जरांगे पाटील यांची मागणी मान्य करता की अमान्य करता, याच्याबद्दल असणारं मत व्यक्त करत नाही, त्याच्याबद्दल बोलू नाही, पण उद्याच्या महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं त्याची भाषा कळायला, की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो। मणिपूर म्हणजे काय, तिथे दोन, एक हिंदू समाजामधला मैत्री म्हणून नावाचा असणारा वर्ग आहे, आणि आदिवासी याच्यामधला कुकी नावाचा आहे। या दोघांमध्ये आजही तुरंत युद्ध चालले आहे। जे हत्यार पोलीस वापरू शकत नाही ते हत्यार त्या ठिकाणी वापरले जातात। एकमेकाची कत्तल, एकमेकाची घरं जाळणं अशी प्रकार चालते। आता तुम्ही ज्यावेळेस मणिपूर होणार म्हणतात असं म्हटल्यानंतर मराठा आणि ओबीसीनी काही एकमेकांच्या विरोधात बंदुका काढल्या पाहिजे, तलवारी काढल्या पाहिजे, लाठ्या काढल्या पाहिजे,
टेंबे घेऊन असणारे एकमेकांची घरं जाळली पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे? हे जे भडकाभडकी चाललेलं आहे की येणारं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवू नाही घ्या आपण लक्षात. हे डोळ्यासमोर आहे. मी आपल्याला असं विचारतो की इलेक्शन हे आपण आरक्षण देऊ शकता का? आरक्षण आपण देऊ शकता का? नाही. आरक्षण कोण देतं? दिलेलं आरक्षण बरोबर आहे याचा निर्णय कोण देतं? मग तुमचा अधिकार काय? मत देण्याचा. तुमचा अधिकार काय तर मत देण्याचं. ओबीसीने आपलं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून ओबीसीत निवडून गेला पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. योग्य भूमिका आहे. गैर असं त्याच्यामध्ये मानत नाही. मराठा समाजाला असं वाटतंय की आपलं सरकार आलं तर ओबीसी म्हणतात आरक्षण मिळण्याचा कायदा आपण करू शकतो आणि म्हणतो मी माझ्या समाजाचा उमेदवार नाही. काही गरज नाही. कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही हा मतदार म्हणजे आपणच त्या ठिकाणी असं ठरवतो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हे राजकीय भांडण हे राजकीय राहिलं पाहिजे हे आपण लक्षात. या राजकीय भांडणाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण माणसांची मनं एकदा तुटली की जुळवणं फार कठीण आहे अशी परिस्थिती. छगन भुजबळ तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की नामांतरासारखी परिस्थिती. आपण तरुण पिढी आहात ते आपण पाहिलं नसेल तर जी जुनी पिढी आहे त्याला माहीत आहे की त्या नामांतराच्या लढ्यामध्ये काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की इलेक्शन जसं जसं जवळ आलं तसं तसं वेगवेगळ्या पक्षांचे पिट्टू आपल्याकडे यायला सुरुवात होत, भडकवायला सुरुवात होत, वेडा वाकडा बोलायला सुरुवात आणि काहीतरी करा म्हणून असं सांगायला सुद्धा सुरुवात. त्यांनी काहीतरी शब्द असा वापरला की खुर्ची घेऊन यायची, त्याला त्या खुर्चीवरती बसवायचं आणि त्याला म्हणायचं आम्ही काहीतरी करायला तयार आहोत. आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही काहीतरी करायला तयार आहोत, निश्चितपणे करायला तयार आहोत. पण असं कर, तुझ्या घरातला मुलगा आणि तुझ्या घरातली मुलगी ही आमच्याबरोबर ते करायला दे. जे काय म्हणतो काहीतरी कर, ते काहीतरी करायचं जे आहे ते करत असताना तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी आमच्या बरोबर असेल तर आम्हाला स्फूर्ती, आम्हाला स्फूर्ती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक म्हण फार चांगली आहे की शिवाजी जन्मला पाहिजे पण तो माझ्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. तसं तो करायला सांगायला काहीतरी कर सांगायला येईल. त्याला ज्या क्षणी तुम्ही म्हणालात आणि तुझा मुलगा किंवा तुझा मुलगी आपल्या खुर्ची सोडून आणि धाप धुवून त्याला त्याच्या कुटुंबाचं अडकायला नको, तुम्ही अडकायला पाहिजे ते लक्षात घ्या. आणि म्हणून अशी जी माणसं येतील यांना हात जोडून पाहिलं पाहिजे की तू अगोदर दंगल खोल आणि मग आम्ही त्याच्यामध्ये बघतो. मित्रो, मी इथल्या सगळ्या गरीब मराठ्याला सांगू इच्छितो की तुला दोन्ही बाजूने फसवलं, तुला दोन्ही बाजूने फसवलेलं. एक आंबेडकर, फुलेशाहू आंबेडकर चळवळीमधला विद्वान आहे, फार विद्वान आहे, एवढे विद्वान आहेत की त्यांच्यासमोर बाबासाहेब सुद्धा फिके पडलेत अशी परिस्थिती. एवढे विद्वान आहेत आणि मग ते येऊन या सगळ्यांना सांगतात सावध राहा, सावध राहा, या आरक्षण यात्रेपासून सावधान.
या आरक्षण यात्रेपासून सावधान. त्याला एका महाभागाने विचारलं, अरे बाबा आपलंच तर आहे का? तो त्यांना म्हणतो की हे सगळं भारतीय जनता पक्षाचं आहे. तो असं म्हणतो की त्या भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यांनी त्याला पकडलं, खुर्चीवर बसवलं. हे कसं भारतीय जनता पक्षाचं आहे सांग? ही जी सभा आयोजित केली, ती सभा आयोजित केली. तो म्हटला एवढे एवढे यांनी 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 असताना दिलेलं आहे आणि त्यातून सभा झाली. ही जे पाकिटखोर विचारवंत आहेत, हे पाकिटखोर जे विचारवंत आहेत, यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. का यांना पाकिटाची जी संस्कृती आहे ती यांच्या आकाने दिलेली आहे. आणि यांचे आका कुठे बसलेले आहेत? NCPP मध्ये बसलेले आहेत. त्यांचे आका कुठे बसलेले आहेत? तर काँग्रेसमध्ये बसलेले आहेत. त्यांचे आका कुठे बसलेले आहेत? तर ते आता नव्याच ग्रुपमध्ये बसलेले आहेत. आणि ते म्हणजे कोण? ठाकरे. ठाकरे, नवीन ठाकरे. आणि यांच्यापासून सावध राहा. दुसऱ्या बाजूस मी असताना म्हणतोय की गरीब मराठ्यानो सावधान. तुम्हाला ठगायचं राजकारण सुरुवात झाले. दाखवल्या जाते की आम्ही ओबीसीचं आरक्षण आणि त्या संदर्भात काहीच भूमिका घेत नाही. पण खऱ्या अर्थाने ते सुद्धा विधानसभेसाठी थांबलेले. त्याचा त्यांना गरीब मराठ्याचा कायमचा काटा काढून टाकून द्यायचा. इथला असणारा श्रीमंत मराठा गरीब मराठ्याची सोयीची करतो का? सोयीची करतो का? नाही करत. आणि उद्या समजा या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं तर काय होणार? स्थिर स्थावर होईल. स्थिर स्थावर झाला तर तो चॅलेंज कोणाला करेल? श्रीमंत मराठ्यालाच. कारण का ओबीसीचं आणि गरीब मराठ्याचं बाजार समितीत भांडण आहे का? तर नाही. आमदारकीमध्ये भांडण आहे का? तर नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमधला का भानगड आहेत का? विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आहेत का? किंवा जी काही सत्तेची केंद्र आहेत त्या सत्तेच्या केंद्रामध्ये आहेत का? तर नाही. त्याचं भांडण होणार कोणाशी? इथला असणारा श्रीमंत मराठीशी. आणि म्हणून कायमचा काटा काढण्यासाठी तो तुमचाही काटा काढेल आणि ओबीसीचाही काटा. काय करेल तो? विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका, विधानसभेच्या नंतर हे लक्षात. ओबीसीची मागणी काय आहे? ओबीसीची मागणी आहे की जात जनगणना झाली पाहिजे. ओबीसीची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे, जेणेकरून आमची टक्केवारी किती आहे ती आम्हाला कळेल. याचाच ठराव त्या विधानसभेमध्ये मंजूर केला जाईल. आणि त्याच्याच बरोबर अजून एक ठराव मंजूर केला जाईल. आणि तो म्हणजे जोपर्यंत जात गणनेची आकडेवारी कळत नाही, जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. हे घडले की न घडले? अगोदर हे घडले की न घडले? घडलेलं. राजकीय ग्रामपंचायतीमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, इतर ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी असताना हे घडलेलं आहे. हे झालं तर होणार काय? हे झालं तर आपण एक लक्षात घ्या की गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याची संधीच त्या ठिकाणी राहते. गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याची संधीच राहत नाही. कारण का ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे.
आणि म्हणून एक तीर से दो शिकार, ही आपली म्हण आहे ना, एक तीर से दो शिकार, हे श्रीमंत मराठी त्या ठिकाणी करणार आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसीने निर्णय जो घेतलेला आहे की आपलं आरक्षण आपण वाचवलं पाहिजे, त्याच्या आपण बाजूने आहोत. पक्ष हा त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून ही असणारी यात्रा आपण त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे की ज्याची सांगता ही 7 ऑगस्टला औरंगाबादला होणार आहे. 7 ऑगस्टला औरंगाबादला होणार आहे, जाहीर सभेमध्ये होणार आहे. 12 वाजताची सभा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. इकडनं औरंगाबाद किती किलोमीटर आहे? 250 की 180. त्यांना जाण्या येण्याचा रस्ता आहे म्हणून मला पाठ आहे. दोन मार्ग आहेत राजे. आणि म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्याला येता येते. इथल्या असणाऱ्या ओबीसीला विचारतोय की हे लग्न कोणाचं? हे लग्न जर ओबीसीचं आहे तर मग आपल्याला असणारं कोणी अवतार देणार नाही, तेव्हा आपणच हे लग्न साजरं केलं पाहिजे, उपस्थित राहिलं पाहिजे, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आपण सगळेजण उपस्थित राहाल आणि त्या अधिवेशनामधला एक आवाज उठेल. कारण 7 ऑगस्ट हा मंडळ लागू करणारा दिवस आहे. या दिवशी मंडळ लागू झालं तो दिवस आहे. त्या दिवशी आपण असताना घोषणा करू की आम्ही आमचं आरक्षण वाचवणारच आणि त्याच्याच बरोबर गरीब मराठ्याने आम्हाला सत्ता जर दिली तर त्याचं आरक्षणाचं ताट हे वेगळं आधी करून देऊ. एवढं बोलतो आपण सगळे आहात, त्याच्याबद्दल आभारी. जय भीम, नमस्कार. आणि ज्यांनी हात पुढे आणलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी हे सगळे हार पुढे शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घाला अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. ना होगा ये तो खानदान शेर है, किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर है. लालच काला को जान बुनो चाहे जितना, बसने वाला नहीं शेर आसानी से इतना. लालच काला को जान बुनो चाहे जितना, बसने वाला नहीं शेर आसानी से इतना. बाप दादा जिसका नहीं था किसके बस का, बाप दादा जिसका नहीं था किसके बस का. गुरु फुले शाहू कबीर है, जिसका गुरु फुले शाहू कबीर है. किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर है, किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर है. देखे हमने शेर कहीं पिंजरे में बंद है, खुले आम घूमता है समाज उसके संग है. देखे हमने शेर कहीं पिंजरे में बंद है. खुले आम घूमता है समाज उसके संग है. पिंजरा उखाड़ देगा दुश्मन को फाड़ देगा, पिंजरा उखाड़ देगा दुश्मन को फाड़ देगा. बेटा शेर का वो सवा शेर है,
बेटा शेर का वो सवा शेर है, किसी पिंजरे में कैद। हॅलो गाईस, तर बघा आपला नेमके साहेब गेलेले बसमधून स्पीच दिली, ऐकली असेल तुम्ही. तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नवीन नवीन अपडेट देत राहते तुम्हाला. हे बघा आता पण पब्लिक खूप आहे खूप, तरी पण अर्ध्या पब्लिकला माहीत नव्हतं की साहेब येणार आहेत म्हणून. जेवढ्या पब्लिकला माहीत होतं तेवढीच पब्लिक आलेली आहे. तरी पण आता हे बघा तुम्हाला डबल एकदा पब्लिक दाखवतो. ना होगा ये तो खानदान शेर है, किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर है. करो लाख कोशिश वो हाथ ना आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा. करो लाख कोशिश वो हाथ ना आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा.